कोणता संदेश द्याल? वाय.डी. बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक या शाळेत कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस व जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा. शाळेतील विद्यार्थिनींनी बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी यांची मुलाखत घेत साजरा केला मराठी राजभाषा दिन. दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक संचलित यशोदा माता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक या शाळेत मराठी साहित्याचा मानदंड असलेले मराठीतील कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस व जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता बाजपेयी व उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी यांच्या हस्ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता बाजपेयी यांनी कार्यक्रमाचे चांगले नियोजन केल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांचे विशेष अभिनंदन करून मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. शाळेचे उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी यांच्या प्रकट मुलाखतीत विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्याला मातृभाषेचा समृद्ध वारसा लाभला कविता त्यांच्या खास आवाजातून सादर केल्या. कुमारी तृप्ती बागुल, कुमारी कृतिका बागुल 9 कुमारी तनुष्का बिडकर, कुमारी कल्याणी लिलके 9 या विद्यार्थिनींनी प्रसिद्ध कवी व बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी सर यांची खास मुलाखत घेतली. विद्यार्थिनींनी प्रथम मुलाखतीच्या माध्यमातून 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या साहित्यातून मराठी भाषा ही अधिकाधिक समृद्ध होत गेली असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त शालेय ग्रंथालय व शाळेच्या अक्षरबाग परिसरात कुसुमाग्रज यांच्या साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले. कार्यक्रमांचे नियोजन व आजच्या कार्यक्रमाचे प्रकट मुलाखतीचे संकल्पना गव्हर्निंग काउन्सिल सदस्या भारती चंद्रात्रे यांनी व विद्या भानोसे यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैंशपायन, उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, सेक्रेटरी हेमंत बरकले, शालेय समितीचे चेअरमन रमेश महाशब्दे, अधीक्षिका मीना वाळुंजे यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता बाजपेयी, उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी, पर्यवेक्षिका सुषमा गवारे, गव्हर्निंग काउन्सिल सदस्य कैलास बागुल व सर्व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ईश्वरी झाडे व कुमारी ईश्वरी खरे 7वी अ यांनी केले. आभार कौ सदस्य कैलास बागुल यांनी केले. फलकलेखन कला शिक्षिका सायली मुळे यांनी केले. मुलीने घरी राहता कामा नाही, शिकायचं आणि मोठं व्हायचं. बरोबर की नाही? कसं मोठं व्हायचं? फक्त उंचीने का? मोठं व्हायचं तर तूच मोठं व्हायचं. बरोबर की नाही? मग हे सगळे आपल्या मुख्याध्यापक असतील, आपले संस्थाचालक असतील, आपले शिक्षक असतील, हे तुमच्यासाठी जेवढी मेहनत करतात, आपले पालक असतील, ती मेहनत आपली वाया जाता कामा नाही. आपल्यासाठी तुम्हाला एवढं मोठं अवकाश, एवढा आभार तुमच्यासाठी मोकळं करून दिलेला आहे. आणि म्हणून आवडत चवडत नावाची त्यांची कविता काय एखाद्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एखाद्या छोट्याशा कवीला त्यांचं पुस्तक भेट देतात म्हणजे माझ्यासाठी लाख मोलाचं नाही, कोटी मोलाचं पुस्तक आहे. बरोबर की? आणि ही कविता मला त्यांनी वाचायला लावली. तपोवनामध्ये वृक्ष संवर्धनाची कविता मला वाचायला लावली. ही नुसती वाचू नका, मला तपोवनात वाचलेली कविता पाहिजे. आणि मग मी ती कविता वाचली. मला वाटतं एका कवितेने आपण समारोप करूया मुलाखतीचा. चालेल ना? एक कुसुमाग्रजांची कविता. आज खरं तर तिने खूप छान कविता म्हटली. उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. म्हटली ना मला कविता? एक आजोबांचं गाणं नावाचं कविता आहे कुसुमाग्रजांची. कुसुमाग्रजांनी खूप छोट्या आणि खूप सुंदर कविता मुलांसाठी लिहिली. बघा, त्यांच्या आजोबा जागा झाला, त्यांनी सगळ्या आजोबांचं प्रतिनिधित्व म्हणून लिहिलं. काय लिहितात ते? सूर म्हणतो साथ दे, म्हणा. दिवा म्हणतो वात दे, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे, आभाळ म्हणतो सावली दे,
जमीन म्हणते पाणी दे, आभाळ म्हणते सावली दे, जमीन म्हणते पाणी दे, माळावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे, कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते खोपा दे, कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते खोपा दे, माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे.